गेले वर्षभर सिरियामध्ये नव्या सरकारचा कारभार सुरू होता। 2024च्या डिसेंबरमध्येच तिथं 14 वर्षांच्या गृहयुद्धाचा शेवट झाला आणि तिथं HTS या बंडखोर गटानं सत्ता उलथवून सिरियावर ताबा मिळवला। मात्र वर्षभरात तिथं काही छोट्या मोठ्या जमातींचा नव्या सरकारचे संघर्ष झालेच। आता तर थेट अमेरिकेनंच तिथं हल्ला केलाय। परिणामी काही दिवसांतच सिरियातून 1.5 लाख लोकांनी घरं सोडली आहेत। आठवडाभर सिरियामध्ये नेमकं काय घडलं याचा मागोवा या रिपोर्टमधून। सिरियात पुन्हा संघर्ष, पुन्हा नागरिक विस्थापित। सिरियन सरकार कुर्दिश जमातीत हिंसक वाद। अमेरिकेचा सिरियात अनेक ठिकाणांवर हल्ला। एकीकडे पश्चिम आशियात इराण पेटलेला असतानाच गेला आठवडाभर सिरियामध्ये देखील मोठा संघर्ष निर्माण झालाय। सिरियामध्ये कुर्दिश जमातीचे सशस्त्र बंडखोर आणि सिरियाचं सरकार यांच्यात गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत। कुर्दिश गट हा सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसच्या नेतृत्वाखाली सिरियन सरकारशी लढतोय। अलेप्पोमध्ये परिस्थिती अधिक चिघळली आहे। कुर्दिश स्वायत्तता आणि केंद्रीय नियंत्रणावरून हा वाद सुरुवातीपासूनच आहे, तो आता अधिक भडकलाय। जरी अमेरिका पुरस्कृत सरकार सिरियामध्ये आलं असलं तरीही सिरियामध्ये सगळं काही आलबेल आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। याचं कारण म्हणजे या सरकारला सुद्धा किंवा या प्रशासनाला सुद्धा आव्हान देणारी काही फोर्सेस हे सिरियात आहेत आणि याचाच एक भाग म्हणजे सिरियात अजूनही आयसिस काही प्रमाणात ऍक्टिव्हेट आहे किंवा कुर्दिश जे फोर्सेस आहेत ते सुद्धा सिरियाच्या उत्तरेला खास करून अलेप्पो शहर आणि इतरत्र भागात ऍक्टिव्ह आहेत। 2011 मध्ये सिरियामध्ये गृहयुद्ध सुरू झालं। कुर्दिश वर्चस्व असलेल्या प्रदेशाचा स्वायत्ततेसाठीही संघर्ष सुरू झाला। डेमोक्रॅटिक युनियन पार्टीसह कुर्दिश, अरब, असिरियन, तुर्कमेन या गटांनी युती केली। कुर्दिश वर्चस्व असलेल्या प्रदेशासाठी नवं संविधान स्थापन करण्याचा हा लढा होता। डिसेंबर 2024 मध्ये गृहयुद्धात HTS या सशस्त्र गटाला यश आलं। 53 वर्षांच्या असद राजसत्तेचा अंत झाला। मार्च 2025 मध्ये नव्या सरकारसह SDFचा करार झाला। या करारानुसार SDFच्या ताब्यातील लष्करी नागरी संस्थांचं नव्या सरकारमध्ये विलिनीकरणास होकार देण्यात आला। SDF सैन्य सिरियन सरकारमध्ये विलीन करण्याबाबत मतभेद निर्माण झाले। SDFला स्वायत्तता हवी आहे तर सरकारला संपूर्ण सिरियावर नियंत्रण हवंय। या मतभेदांमुळे वाटाघाटी विस्कटल्या। दोन्ही सैन्यांमध्ये पुन्हा हिंसक संघर्ष वाढला। त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून सिरियन सरकार आणि SDF मध्ये संघर्ष सुरू झाला। यात अनेक वेळा हल्ले झाले आणि 12 नागरिकांचाही बळी गेलाय। 10 जण जखमी झाले। परिणामी लाखो नागरिकांवर पुन्हा विस्थापित होण्याची वेळ आली आहे। गेले 14 वर्ष गृहयुद्धामुळे सिरियन नागरिकांना त्यांचं घर शहर सोडावं लागलं आणि आता वर्षभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा नागरिकांच्या नशिबी विस्थापितांचं जीणं आलंय। अलेप्पोमध्ये या संघर्षाचा सर्वाधिक परिणाम दिसला। कुर्दिश सैनिकांना अलेप्पोमधून हटवण्यात आल्याची माहिती रविवारी सिरियन सरकारनं दिली। सुमारे 5 दिवस हा संघर्ष सुरू होता, त्यामुळे सरकारनं नागरिकांनाही घरं खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या। आता मात्र नागरिकांना त्यांच्या घरी परतण्याचे वेध लागले। आंतरराष्ट्रीय मध्यस्थीमुळे सध्या हल्ले आणि गोळीबार थांबले आहेत। सध्या आम्ही शस्त्रसंधी पुकारली आहे। शहीद, जखमी, अडकलेले नागरिक आणि काही योद्ध्यांना आम्ही शेख मसूद आणि इतर ठिकाणांहून उत्तर आणि पूर्व सिरियामध्ये सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत। मध्यस्थींनी हल्ले रोखण्यासाठी दिलेल्या अटींचं पालन करावं अशी इच्छा आहे, जेणेकरून नागरिकांना त्यांच्या सुरक्षित ठिकाणी जाता येईल। तर नागरिकही आपापल्या घरी जाण्यासाठी इच्छुक आहेत। मला माझ्या घरी जायचंय, कृपा करा आणि आता आम्हाला जाऊ द्या। आता बस झालं। अर्थात जोपर्यंत सारं काही शांत आणि सुरक्षित होत नाही तोपर्यंत तरी आम्हाला जाता येणार नाही। ते कधी होतंय याचीच वाट पाहतोय। सध्या सिरियन सरकारनं अलेप्पोमध्ये प्रवेश करून लष्करी झोन म्हणून तो घोषित केलाय। तसंच सध्या अलेप्पोमध्ये लष्कराकडून शोध मोहीमही राबवली जाते। दरम्यान हे कमी की काय तर अमेरिकेनंही सिरियामध्ये अनेक ठिकाणी हल्ला केलाय। अमेरिकेनं सिरियात सक्रिय असलेल्या आयसिसच्या काही ठिकाणांवर हल्ला केलाय। अमेरिकेनं शनिवारी रात्री सिरियामध्ये आयसिस विरुद्ध हवाई हल्ले केले। ही कारवाई गेल्या महिन्यात पाल्मायरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 2 अमेरिकन सैनिक आणि एका नागरिकाच्या मृत्यूनंतर करण्यात आली। अमेरिकन सेंट्रल कमांड अर्थात सेंटकॉमनं याबाबत माहिती दिली। त्यानुसार या ऑपरेशनमध्ये आयसिसच्या ठिकाणांना, शस्त्रास्त्रांना आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आलं। जर तुम्ही आमच्या सैनिकांना हानी पोहोचवलीत तर आम्ही तुम्हाला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून शोधून मारू, तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरीही। आणि अमेरिकेने हे जे काही गेल्या काही दिवसात सिरियामध्ये ऑपरेशन केलंय हे आयसिसच्या विरोधात ऑपरेशन केलंय।
डिसेंबर 2025 मध्ये अँटी टेररिस्ट ऑपरेशन करताना काही अमेरिकन सैनिक मारले गेले होते आणि म्हणून अमेरिकेने हे प्रत्युत्तरादाखल केलेले बॉम्बिंग आहेत असं स्टेट डिपार्टमेंटने म्हटलंय. आणि त्याच वेळेला अलेप्पोमध्ये कुर्दिश फोर्सेसने सिरियन सरकारच्या विरोधात किंवा सिरियन सरकारच्या फोर्सेसच्या विरोधात 25 डिसेंबर पासून मोहीम उघडली होती आणि प्रचंड प्रमाणात हिंसाचार तिथे फोफावला होता. तर ट्रम्प प्रशासनानं या प्रतिहल्ल्याला ऑपरेशन हॉक आय स्ट्राईक असं नाव दिलंय. याची सुरुवात 19 डिसेंबर रोजी झाली होती. तेव्हा सिरियातील आयसिसच्या 70 ठिकाणांवर मोठे हल्ले करण्यात आले होते आणि शनिवारी रात्री पुन्हा हल्ले करण्यात आले. जरी अमेरिकेने इथे नवीन सरकार आणण्याचा प्रयत्न केलेला असला, अमेरिका जसा तो प्रयत्न इतरत्र सर्व ठिकाणी करत असते, हा प्रयत्न जरी होत असला तरीही या सर्व देशांमध्ये शांतता प्रस्थापित होते असं आपल्याला म्हणता येत नाही. प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक समाजामध्ये अशी तत्व आहेत जी तत्व ही सत्तेसाठी उत्सुक आहेत, सत्ता स्वतःच्या हातात घेण्यासाठी उत्सुक आहेत. एकूणच खरं तर SDFलाही आजवर अमेरिकेचं समर्थन मिळालं होतं, तर नव्या सिरियन सरकारला देखील अमेरिकेचा पाठिंबा आहे. मात्र आता नव्या सिरियन सरकारशी सुरू झालेला हा संघर्ष पुढे सुरू राहतो की तो क्षणिक ठरतो? अमेरिका सिरियामधून खरंच आयसिसचं उच्चाटन करणार की नाही, अशा सगळ्या गंभीर प्रश्नांच्या उत्तरावरच सिरियन नागरिकांचं भवितव्य मात्र अवलंबून आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.